आम्ही अमोक अमोक आम्ही अजून करू अमोक अरे बघताय का, पकडा त्यांना. इकडे मागे घेऊन जा आणि पेढा भरवा. सोड. अरे भाऊ आहे तुझा, त्याला गोळी लागली, हॉस्पिटलला घेऊन जायचं, शिरताय का डोक्यात? अरे गप्प बस. मला ना सांगायचं काय करायचं आणि काय नाही. माझा दोष नाही, हा माझा तटमटलाय. अरे तुम्ही काय मूर्त्याची वाट बघता काय? घेऊन जा त्यांना. अरे तुला काय गरज होती मध्ये पडायची? समजा डाव उलटा पडला. काय गरज होती मध्ये तडमडायची माहिती नाही. मी असाच करतो, मध्ये पडतो आणि काहीतरी उलटाच होऊन बसत. हिला दुसरं काही कामच नाही, फोनवर फोन. हॅलो, का तुला काय दुसरं काम नाहीये का? एवढे फोन. झालं तुमचं. घरच्यांना तुमच्या प्लॅन बद्दल समज कळलंय. अमुक भाऊजी तिकडेच यायला निघालेत. दादासाहेब आणि घरातले समजे गाड्या घेऊन निघालेत फार्म हाऊस कडे यायला. तेव्हा तिथे काय गडबड केली असेल ना, ते झाकापाक करून ठेवा आधी. ते अमुक भाऊजी पोचतील आता. आणि हो, त्या पंडितांनी आर्याचा का बंदोबस्त केलात की नाही अजून? अगं जरा गप्प बसेल का? इथे समजा. अरे हे माझ्या अंगावर काय सांगू ना, काय सांगू. दादासाहेब ते तू त्या पोरेला काही नाही 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 दादासाहेब, तसं काही बी नाही झालं. नशीब आमचं. ते आर्याने घात केला. आर्याने आर्यानं काय केलं बाबा? आर्याने पंडित तिकडे फार्म हाऊसवर पोहोचले होते संकेतला सोडवायला. हा मला हे कळल्यानंतर आता मी पण त्यांच्या मागे लगोलग गेलो. मग मी तिकडे त्यांना अडवलं आणि त्या आर्याला परत घेऊन येत होतो तेव्हा अमुक पण तिकडे पोहोचला. आणि त्या गडबडीत त्या आर्याने माझ्या हातात बंदूक घेतली आणि गोळी झाडली. त्या पोरीने सूट घेतलाय. हो, आपण तिच्या भावाला नाही सोडलं ना, म्हणून तिथे. अरे बाबा, गोळी कोणावर झाडली ती सांग. अमोघवर. सांगत होते त्याला त्याच्या जीवाला, तू काय माझं ऐकलं नाही त्याने, आणि तुम्ही त्याला का नाही अडवलं? तुम्ही हे स्वतःला सांभाळा शालिनी. होतासाठी तर तुला जाणवता नाही आलं त्या पोरीला. असं कसं ना तू भावाच्या जीवावर उठलाय तू. कुठे आहे माझं पोरग? कुठे आहे? गाडीत डॉक्टरकडे नाही नेलं, गाडीत ठेवलंय त्याला. मी तिकडे चाललो होतो. फिलिंग मी तुला सोडणार नाही. त्याला काय झालं तर मी तुला काय बी होऊन देणार नाही. डॉक्टर साहेब, सुरेंद्रराजे बोलतोय. आमच्या अमोघ राजासनी गोळी लागली आहे. आम्ही त्यांसनी घेऊन आमच्या वाड्यावर जातोय. तुम्ही बी इमर्जन्सी सेटअप घेऊन वाड्यावर पोहोचा. ध्यानात ठेवा, इमर्जन्सी हाय. ही बातमी कुठं बी फोडू नका. जेवतो. येत आहेत ना? आर्याच्या मागे जायची काय गरज होती तुम्हासनी? तुम्ही जर गेला नसता तर अमोघ बी तिथं गेला नसता आणि हे समजा चालत नसतं. ती आर्य कुठे आहे आता? कुठं म्हणजे त्या आर्याच्या हातात बंदूक होती, तिनं आमच्यावर बी रोखली. आम्ही घाबरलो. आम्हाला वाटलं अमुक सारखे आमच्यावर बी गोळी झाडते की काय. पळून गेली ती दोघं. वय तुम्ही आणि घाबरलात.
पंडित नाही, तुझ्या आधीचा नंबर. त्याला जरा रडू दे ताई ताई करून. मिलिंद दादाला तुला त्रास दिलाय ना. ए नाही समा, आत्ताच सांगतोय, तुला जीव घ्यायचाच असेल तर माझा घे. अरे आधीच तिच्या भावाला डांबून ठेवलंय तुम्ही आणि तिचा जीव घ्यायला निघालाय. अरे कुठं फेडाली पाप. बा मारुती रायावर सगळं बघतोय. अशी गदा हाणल ना तुझ्या टाळक्यात का पाणी बी मागणार नाही. शेवटचं सांगतोय, बंदूक खाली घे. आणि काय रे, निरपराध लोकांना मारण्यात कसली मर्दानगी आहे. ले लेक्चर द्यायचं नाही मला. मला जे करायचंय तेच मी करणार. करा, तुम्हाला जे करायचे ते करा, पण प्लीज अमोक सुखरूप आहे, तो बरा आहे हे कळेपर्यंत तरी आम्हाला मारू नका प्लीज. हवं तर असं समजा की ही आमची शेवटची इच्छा आहे. आजपर्यंत तो आमच्यासाठी नेहमी उभा राहिलाय, पण आज त्याच्याच भावाच्या हाताने. झालं, संपला तुझा मेलोड्रामा. आता डोळे बंद. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. या काळूबाईमुळेच तुझ्यावर ही वेळ आली आहे. काळूबाईच्या नावानं चांग भलं. बंद करे, नाही येणार ती तुला वाचवायला. तुम्ही दोघं पुढे पळा. ए मागे हो, मागे हो, गोळी घालीन मी. खोटं वाटतंय हा. दादा, अरे पकडा त्यांना, पाळले ते पकडा. हा दादा, मागूनच गेले वाटतं. हो चला. चला आपण तिकडून बघू. हो.
त्याला आपण इथनं हलवायचं का? मोठ्या हॉस्पिटलला न्यायचं का? वहिनी साहेब तुम्ही काळजी करू नका. अहो डॉक्टरांचा समजा सेटअप आणला इथं आणि डॉक्टर बी तेच आहेत बघा, समजे सज्ज आहेत. कसं तुम्ही धीर सोडू नका बघा. असं तसं हो, ते पोरगं सरकार जरा शांत व्हा तुम्ही. अमोकच्या शरीरातून गोळी काढली की नाही समज व्यवस्थित होणार आहे. पण गोळी लागलीच ना त्याला. गुरुजी सांगत होते त्याच्या जीवाला धोका आहे. मी ऐकलं नाही हो. मी त्याला जाऊन द्यायला नको होतं. मी म्हणत होते पण मी त्याला खरंच जाऊन द्यायला नको होतं. गोळी लागली माझ्या पोराला, फुकट गेला त्या पिलेंच्या मागं. आलंच यांचं नाव. आता समद ह्यांच्या अंगावर येणार. तशी बी माती यांनी खाल्लीच आहे, तर समद मलाच निस्तरावं लागल. मालती, अगं काय झालं? पोरी पाणी आण ना, जा. अगं काय झालं सांगशील का नाही? काय झालं पोरी? ए बाळा, काय झालं? रडू नको. काय झालं मला सांग. भीती वाटते. अगं कशाची भीती? आपल्या अमोक भाऊजीने काय जायचं. शेवटी त्या पोरीनं डाव साधलाच बघा. अमोक भाऊजी तर दरी त्या पोरीची मदत करायचे ना. यावेळी बी ते तिला मदत करायलाच गेले. हिनं काय केलं, त्यांच्या जीवावर उठली ही. अगं ती पोरगी सूड घ्यायला आले. आईसाहेब सूड. नाही सोडणार मी तिला. नाही सोडणार. नाही सोडणार. भाऊ जरा बघा ना, त्याला हलवा ना हो इथनं. आपण दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊया ना त्याला. तुम्ही जरा शांत व्हा सरकार. अमोगला जर हितनं बाहेर नेला की नाही तर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल आणि ते धोक्याचं आहे. कसली बी इथे कमतरता नाही. समज व्यवस्थित आहे आणि अमोग आपला यातनं बाहेर पडेल सुखरूप. ताई उठ, हळूहळू. बस बस इथं बस. ये. सगळीच गडबड झाली. संकेत तर सुटलं नाहीच, पण माझ्यामुळे अमोकला गोळी लागली. त्या मिलींनी अमोकचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना. अमोक कसा असेल? मारुती राया प्लीज वाचव माझ्या आंब्याला. या असल्या बातम्या त्याला मला फोन नाही करायचा. पळून गेली म्हणजे काय झक मारत होतात सगळे. हा शोध चालू म्हणजे माझ्यावर उपकार नाही करता आता. हे बाबा त्या दोघांना बी पेढा नाही भरवलं ना इथे मी तुम्हा सगळ्यांना पेढा भरते. ती असली फालतूची उत्तर नको आहेत मला. ती पोरगी चुकून जित्ती राहिली ना तर सगळे इकडे येईल घरात आणि सगळं सांग. मग अमोदचं प्रकरण माझ्या गळ्यात येईल आणि जर का तसं झालं तर तुम्हा सगळ्यांची नरडी होईल मी. आता काम झालं हे सांगायलाच फोन करायचा. सगळे नियम चुकतायत. पर अमोक भाऊजींचा अचूक लागला. यावेळी त्या आर्यावर नाव घेतलं तुम्ही की तिनं अमोक भाऊजींना गोळी मारली. पण अमोक भाऊजी शुद्धीवर आल्यावर काय ते सांगणार समद्यांना की गोळी तिनं नाही तुम्ही मारली. तवाचा तवा बघू. काहीतरी सांगून माफी मागून मी मोकळा होईल. पण तू जर चित्ता राहिला तर आनंदाच्या भरात
ही चर्चाच होणार नाही. मग तर झालं, आपण नाही राहिला तर प्रश्नच मिटला. नशीब त्या आरेवर सगळं ढकललं मी, नाहीतर घरच्यांनी ना मला फाडून खाल्ला असता. हे बरोबरच आहे तुमचं. कसं आहे, शेवटी आपला जीव महत्वाचा आणि त्याच्यामुळं बाकीच्यांचे बळी गेले तरी त्याला काही विलाच नाही. आणि समजा समान त्या पोरीला मारलं नाही तर आपण तिला मारायचं ही गाठ मारून ठेवा. बरं, मी जरा जाऊन येते. तू कुठे चालली? ती आर्य तिथे नाही जातो. हो, पण घरच्यांना दाखवायला नको की आपल्याला अमुक भाऊजींची किती काळजी आहे म्हणून. अहो, आता आपल्याला काही सोयरं सुतक नाही, दाखवायला तर लागेल की. हे बरोबर जमतो तुला, माझं तर पाराच सटकतो. शिकाल तू विसमद शिकाल. अमुक भाऊजी जीव तोडून त्या मिलिंदला सांगत होता ना, कारण लोकांचा जीव घेणं, मारामाऱ्या करणं थांबव. आज माझ्या आम्याचा जीव. ताई, अगं आम्या सोडलं तर दुसरं कुणीच नाहीये का माझं या जगात? कुणीच नाहीये. आणि आता मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. हे बघ, मला किती मान्य नसलं तरी अनफॉर्च्युनेटली तू सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक भाग आहेस. तू संकेतला गमावू नयेस म्हणून तुझी हेल्प करत करत इथपर्यंत पोहोचलोय मी. प्लीज गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेट करू नकोस. बाकी तुझी मर्जी. नेहमी मला म्हणायचं दरवेळेला मी नाही येणार वाचवायला. यावेळेस आलं आणि माझ्यामुळे अजून कोणाकोणावर काय काय संकट कोसळणार आहे. काळूबाई, काय करतेस तू? अगं, असं नाही म्हणायचं. काळूबाई करते ना, त्याचा अर्थ आपल्याला नाही कळत. पण ती आपल्या भल्यासाठीच करते ना, सगळं भल्यासाठीच करते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. किती मोठी संकट आली ना तरी तिच्यावरचा विश्वास नाही ढळू द्यायचा. अजिबात नाही ढळू द्यायचा. नाही, काही नाही होणार अमोघला. ती काही नाही होऊ देणार ती अमोघला. पण अमोघ कुठे असेल? कसा असेल तो? त्या मिलिंदने त्याला हॉस्पिटलला नेलं असेल का? अमोघ सुखरूप आहे हे कळल्याशिवाय मला नाही. ताई, अगं पण आपण कसे भेटणार त्याला? त्याला एखाद्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेलं असेल ना, तिकडे जाऊया आपण. नाही, नको. नाही ताई, ऐक माझं. तो मिलिंद डेंजर माणूस आहे, त्याचा काहीच भरोसा नाही. तो त्याच्या अंगावर येऊ नये म्हणून तो आम्हाला तसंच मारायला बी सोडू शकतो. काय सांगता येत नाही त्याचं. जर असं असेल तर आपण ही गोष्ट माधवराजेंना आणि अमुकच्या आईला सांगायला हवी. चला. नाही ताई, ऐक ना माझं. नाही, तू माझं ऐक. नको जायला आता कुठं आपण. नको, तिकडे नको. तुम्हाला कळतंय का? हा अमुकच्या जीवाचा प्रश्न आहे. ताई, जायला हवं. ताई